ब्रह्मणादं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं गङ्गातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलम् सर्वाधि साक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितम् सद्गुरुं तं नमामि हरिमणा पुंडलीक वरदा श्री तर सर्वप्रथम परमेश्वराचं नामस्मरण करूया आणि त्यानंतर आपलं मनोरंजन भजन सादर करते. बघा, आज या भजनासाठी सुंदर अशी साऊंड सिस्टीम आज या ठिकाणी आम्हाला लाभली. तर एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. की आपण एखाद्या गावामध्ये गेलो तर त्या गावामध्ये एखादा डॉक्टर असतो. तर तो डॉक्टर काय विचार करतो की कधी कोणतरी आजारी पडतंय आणि आपल्याकडे येतंय, बरोबर ना? डॉक्टर काय विचार करतो की कधी कोणतरी आजारी पडतंय आणि आमच्याकडे येतंय. त्याच एका गावामध्ये एखादा वकील असतो. तो वकील काय बघतो तर कधी कुठल्या जोडप्यामध्ये भांडण होतंय, कधी कुठल्या जोडप्यामध्ये भांडण होतंय आणि ते जोडपं आमच्याकडे येतंय. पण एखाद्या गावामध्ये असे एक साऊंड सिस्टीम वाले असतात की जे गावामध्ये कधी शुभ कार्य होत आहे आणि त्या शुभ कार्याला आपली साऊंड सिस्टीम तिथे लागतेय हे बघतात, बरोबर आहे ना? तर एकदा जोरला त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे.
आणि त्यानंतर बुवाकडे बुवा तसं आधी जरा लेट झाला ना, गाडी पंक्चर झाली येताना, मग एवढा लेट कसं आहे बघा. वेळेची किंमत ही वर्तमानपत्रालाच कळते, बरोबर ना. वेळेची किंमत ही वर्तमानपत्रालाच कळते, कारण जो सकाळी 4 रुपयाला असतो तो संध्याकाळी 4 रुपये रद्दीच्या भावात असतो, बरोबर ना. तर बुवा ठीक आहे, होतं कधी कधी. तर आपल्याकडे बुवा पाहुणे आलेले आहेत, बरोबर ना. तर त्यांचं स्वागत देखील चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. मगाशी एक मुलगी जाताना दिसली, छोटी मुलगी इथे होती बघा, साडी घालायची बघा. तर ती मुलगी मला विचारत होती की तिथे डबलवारी म्हणजे काय असतं, तिथे डबलवारी म्हणजे काय असतं. तर मी म्हटलं की काय नाही, 2 बुवा गातात, आमने सामने दोन्ही बुवा बसतात आणि त्यानंतर गायनाचा कार्यक्रम होतो. त्यानंतर
थोडीशी बतावणी होते, थोडी टोमणे मारले जातात, बरोबर ना बुवा? पण आमच्याकडे पब्लिक वगैरे चालत आहे. पण सिंधुदुर्ग मध्ये गेलात, खालच्या पट्ट्याला गेलात, तिकडे पेटव उडव हे करतो, बरोबर ना? पण इकडे तर पब्लिक खूप शांत आहे, पण सुंदर आहे. तुम्हाला बाजी करायला खूप मजा येईल. आणि ती मुलगी मला काय सांगत होती, तिने विचारलं डबल बारी म्हणजे काय, तिला उत्तर दिलं. त्यानंतर ती मला म्हणाली की दीदी मी सकाळपासून सगळ्यांना विचारतीये की तुम्ही कोणाला चेअर करणार. तिने काय विचारलं, तुम्ही कोणाला चेअर करणार? तर मग सगळे म्हटले की आम्ही ऋतुजा दीदीला चेअर करणार, असं ती मला सांगत होती. पण बघा बुवा, आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत, अतिथी देव भव असं म्हणतात ना, तर त्यांच्यावरती सुद्धा एक आपलं प्रेम असू द्या. आणि सुंदर बारीसाठी हो तुम्हाला शुभेच्छा. फक्त वेळेत तेवढे बघूया. सुख झाले 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 हो, झाले हो सागणी. सुख झाले 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 हो, झाले हो सागणी. रूप पाहता Bye.